नमस्कार, सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर मी आज अगदी सोप्या पद्धतीने घरात उपलब्ध असणाऱ्या सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यामधून आज गावरान पद्धतीने अंडा भुर्जी बनवणार आहे। तर इथे मी काही मसाले घेतलेले आहेत। कांदा हा मी असा 2 कांदे घेऊन लांबडा चिरून घेतलेला आहे। मला थोडासा लांबडा पाहिजे होता म्हणून मी लांबडा चिरलेला आहे। तुम्हाला हवा असेल तसा बारीक मोठा कसाही चिरू शकता। 2 कांदे घेतलेले आहेत हे चिरून। तर इथे 2 चमचे मी अद्रक लसूण पेस्ट घेतलेले आहे। काही आपल्याला पुदिन्याची पाने लागणार आहेत, असे खुडून घेतलेले आहेत शेंडे। बारीक चिरलेली कोथिंबीर, इथे घरगुती मसाला 1 चमचा जिरे पावडर आणि 1 चमचा हळद पावडर आणि 1 कच्चा टोमॅटो असा जास्त न पिकलेला घेतलेला होता। तो घरातील झाडालाच लागलेला मी इथे वापरलेला आहे। तर तो टोमॅटो 1 घेतलेला आहे बारीक चिरून आणि चवीनुसार मीठ लागणार आहे। आणि आपल्याला भुर्जी बनवण्यासाठी आवश्यकतेनुसार तेल आणि इथे मी देशी अंडी घेतलेले आहेत। 4 देशी अंडी घेतलेले आहेत। तर ही मी घरी कोंबड्या पाळलेल्या आहेत, त्या कोंबड्यांचीच ही फ्रेश अशी देशी अंडी आहेत 4। तर या सर्व साहित्यामधून आता आपण गावरान पद्धतीने अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यातून एक 5 मिनिटांमध्ये आता आपण भुर्जी बनवणार आहोत। इथे मी गॅस ऑन करून पॅन गरम करून घेतलेला आहे। याच्यामध्ये आता आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। एक साधारणतः 4 ते 5 चमचे टाकायचं आहे। भुर्जीला थोडं तेल जास्तच लागतं। चार चमचे तेल टाकलेलं आहे मी पॅन मध्ये। तेल थोडं गरम होऊ द्यायचा। तेल गरम झालेलं आहे। सगळ्यात पहिला आपल्याला तेलामध्ये पुदिना टाकून घ्यायचा आहे, थोडासा पुदिन्याचा फ्लेवर येण्यासाठी। थोडंसं हलवून घ्यायचं। त्याच्यानंतर आपल्याला इथे कांदा आणि टोमॅटो टाकून घ्यायचा। अगदी चिमूटभर वरून थोडं मीठ टाकून घ्यायचं, मिक्स करायचं। आणि थोडासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा फ्राय करून घ्यायचा। जास्त कांदा फ्राय करायचा नाही आपल्याला, इथे थोडासा कच्च्या फ्लेवर मध्ये ठेवायचा आहे। एक 2 मिनिटं कांदा फ्राय करून घ्यायचा। अगदी हलक्या प्रमाणात गोल्डन कांदा फ्राय करून झालेला आहे। 2 मिनिटच केलेला आहे, जास्त नाही केला। तर याच्यामध्ये आता आपण अद्रक लसूण पेस्ट टाकायची, मिक्स करून घ्यायचं। आणि 1 मिनिटभर फ्राय करायचं। लसूण फ्राय झालेला आहे। तर आपल्याला इथे मसाले घेतलेले आहेत, याच्यापैकी आपल्याला फक्त हळद टाकून घ्यायची आहे। थोडीशी आपल्याला हळदी मधलीच बनवायची आहे, त्याच्यामुळे हळद आधी टाकून घ्यायची। मिक्स करायचं।
गॅस इथे मी मिडियम हीटवरच ठेवलेला आहे. व्यवस्थित मिक्स झालेला आहे. बघा किती कलर छान आलेला आहे. वासी अगदी सुगंध सुटलेला आहे कांद्याचा. तर आता आपण ह्याच्यात अंडी फोडून टाकणार आहे. इथे माझी 4 अंडी फोडून झालेली आहेत. त्याच्यामध्ये बाहेरचा कोणताही बाजारात मिळतो तो मसाला कोणताही वापरलेला नाही. सगळा घरगुतीच मसाला वापरलेला आहे इथे मी. तर आता हे मिक्स करून घ्यायचं थोडंसं हलक्या हाताने. त्याला थोडंसं भाजू द्यायचं. थोडंसं घट्ट झाल्यानंतर आपण परत मिक्स करणार आहे. इथे थोडंसं घट्ट झालेलं आहे. एक झाकण ठेवून 1 मिनिट वाफ काढून घ्यायची याची व्यवस्थित. वाफेवरती पूर्णपणे ते व्यवस्थित अंड शिजणार आहे. इथे 1 मिनिट झालेला आहे. झाकण काढून घ्यायचं. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. जास्त बारीक तुकडे करायचे नाहीत. याचे थोडेसे जाडसर आणि मोठे मोठेच करायचे आहेत. मिक्स करून झालेला आहे. तर धने पूड आणि घरगुती मसाला टाकून घ्यायचा. चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घ्यायचं. आता आपली भुर्जी तयार झालेली आहे. गावरान पद्धतीने हळदीमधली भुर्जी. तर गॅस बंद करून घ्यायचा. आता मी ही भुर्जी एका बाउलमध्ये काढणार आहे. बघा किती कलर अगदी मस्त आलेला आहे. चवीला ही खूप टेस्टी लागते. गरमागरम आपली इथे भुर्जी तयार झालेली आहे हळदीमधली गावरान पद्धतीने. ही माझी रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर ही रेसिपी बनवून नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.